नमस्कार. या व्हिडिओमध्ये आपण जमिनीची सुपीकता या विभागाअंतर्गत केलेल्या कामाची माहिती स्मार्ट शेती ॲपवर कशी भरायची ते बघणार आहोत. त्यासाठी लॉग इन करून तुमच्या ॲपच्या होम स्क्रीनवर या. ज्या गटासाठी आणि पिकासाठी तुम्ही ही माहिती भरणार आहात त्या गटाची माहिती या बटनावर क्लिक करा. आता इथे जो नवीन एंट्री हा विभाग दिसतो त्यावर क्लिक करा. या विभागामध्ये दुसऱ्या क्रमांकावर आपल्याला जमिनीची सुपीकता हा विभाग दिसेल, त्यावर क्लिक करा. इथे आपल्याला जमिनीची सुपीकता यादी ओपन झालेली दिसते. सगळ्यात वरती सूचना दिलेली आहे की या विभागात गटातील प्रत्येक सदस्याने किमान 2 उपायांची अंमलबजावणी करणे आवश्यक आहे. 2 उपाय पूर्ण केल्यानंतर या विभागाचे गटाला 5 गुण मिळतील. त्याच्या खाली आपल्या गटाचं नाव, गटाचं पीक दिसत आहे. मग फिल्टर आहे आणि त्याच्या खाली आपल्या गटातील सगळ्या सदस्यांच्या नावाची यादी दिसते. ज्या सदस्यासाठी आपल्याला एंट्री करायची आहे त्या सदस्याच्या नावासमोरील एडिट या बटनावर आपण क्लिक करू. हे फक्त निमंत्रकांसाठी असेल, म्हणजे गटाचे निमंत्रक स्वतःबरोबरच गटातील इतर सदस्यांसाठी सुद्धा ही माहिती भरू शकतात. पण गटाचे सदस्य मात्र फक्त स्वतःची एंट्री भरू शकतील, बाकी सदस्यांनी केलेल्या एंट्रीज फक्त बघू शकतील. तर आता मी या गटाचे निमंत्रक आहे, तर मला सतीश या माझ्या सदस्यासाठी ही एंट्री करायची आहे. ती कशी करायची ते आपण बघू. दिलेल्या यादीमध्ये सतीश यांच्या नावासमोर जे एडिट बटन आहे त्यावर मी क्लिक करते. मग इथे मला काम 1 आणि काम 2 भरायचे आहेत. जसं वर सूचना दिली आहे की या विभागाअंतर्गत प्रत्येक सदस्याने किमान 2 कामांची अंमलबजावणी करणं गरजेचं आहे. तर सगळ्यात आधी आपल्याला काम 1 भरायचं आहे. त्यासाठी काम 1 वर क्लिक करा. इथे कुठलं काम आपण या विभागाअंतर्गत केलंय ते दिलेल्या यादीतून आपल्याला निवडायचं आहे. त्यासाठी शोधा या बटनावर क्लिक करा. इथे जमिनीची सुपीकता अंतर्गत जे काही पर्याय उपलब्ध आहेत त्यांची यादी इथे दिसेल. मी हिरवळीचे खत हा पर्याय निवडते. आता हिरवळीचे खत हा प्रकार निवडल्यानंतर त्याच्या खाली मला उपप्रकार विचारलाय. त्या शोधा बटनावर क्लिक केल्यानंतर कुठल्या प्रकारचं हिरवळीचं खत मी केलं ते निवडायचं आहे. उदाहरणार्थ ताग. त्याच्या खाली जमिनीची सुपीकता हे काम करतानाचा फोटो मला इथे अपलोड करायचा आहे. त्यासाठी फोटो अपलोड करा या बटनावर क्लिक करा. इथे मला 2 पर्याय दिसतात, कॅमेरा आणि गॅलरी. जर तुम्ही आत्ता त्या शेतात असाल आणि तुमच्या समोर तुम्ही केलेलं काम असेल तर तुम्ही कॅमेरा वापरून प्रत्यक्ष लगेच फोटो घेऊन तो अपलोड करू शकता. जर तुम्ही हा फोटो आधीच काढून तुमच्या गॅलरीमध्ये ठेवलेला असेल तर तुम्ही गॅलरी हा पर्याय निवडू शकता. मी गॅलरी निवडते. गॅलरीमधून योग्य तो फोटो सिलेक्ट करा आणि आता ही सगळी माहिती भरून झाल्यानंतर उजव्या कोपऱ्यात जे सेव्ह करा हे बटन दिसते त्यावर आपल्याला क्लिक करायचे. आपली एंट्री यशस्वीरित्या सेव्ह झाली आणि आपल्याला स्टार सुद्धा मिळाला. आता आपण जमिनीची सुपीकता या विभागाची जी यादी दिसते त्या पेजवर पुन्हा परत आलोय. इथे बघा, सतीश यांच्या नावाच्या खाली त्यांनी जे एक काम सबमिट केले त्याचं नाव इथे दिसतं की त्यांनी हिरवळीचं खत आणि त्यामध्ये सुद्धा ताग हे हिरवळीचं खत जमिनीची सुपीकता अंतर्गत हा उपाय त्यांनी केलेला इथे दिसतो. सतीश यांच्यासाठी जेव्हा दुसरी एंट्री म्हणजेच दुसऱ्या कामाची एंट्री मला करायची असेल तर मी पुन्हा एडिट बटनावर क्लिक करेल आणि आता काम 2 वर क्लिक करेल. पुन्हा सेम प्रोसेस आपल्याला वापरायची आहे. सगळ्यात आधी कामाचा प्रकार निवडायचा आहे. उदाहरणार्थ पिकांचे अवशेष मातीला परत देणे आणि मग त्याच्यानंतर उपप्रकार निवडायचा आहे की रोटावेटर केलं का बायोडायनामिक कंपोस्ट केलं आणि त्याच्या खाली त्याचा फोटो घ्यायचा. तुम्ही कामाचा जो प्रकार निवडणार आहात त्याच्यानुसार पुढचे प्रश्न आपोआप बदलले जातील आणि विचारले सुद्धा जातील. इथे पुन्हा एकदा मी फोटो अपलोड करावर क्लिक करते. इथे आता मी कॅमेरा हा पर्याय निवडते. माझा कॅमेरा ओपन झाला. मी शेतात उभी आहे असं समजा. तिथे मी फोटो घेणार आणि तो इथे सिलेक्ट करणार. ही सगळी माहिती भरून झाली की पुन्हा एकदा सेव्ह करा या बटनावर आपल्याला क्लिक करायचं. एंट्री यशस्वीरित्या सेव्ह झाली आणि आपल्याला स्टार सुद्धा मिळाला. अशा प्रकारे प्रत्येक सदस्याने स्वतःसाठी जेव्हा जेव्हा ही कामं केली जातील तेव्हा तेव्हा त्याची एंट्री करायची आहे. गटाचे निमंत्रक स्वतःसोबतच
गटातील इतर सदस्यांसाठी सुद्धा एंट्री करू शकतात. जेव्हा गटातले सर्व सदस्य किमान एका उपायाची अंमलबजावणी करतील तेव्हा 2.5 गुण, आणि जेव्हा 2 कामे सर्व सदस्यांची पूर्ण होतील तेव्हा या विभागाचे पूर्ण म्हणजेच एकूण 5 गुण गटाला मिळतील. अशा प्रकारे जमिनीची सुपीकता या विभागाची एंट्री आपण स्मार्ट शेती ॲपवर करू शकतो.